हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल। तर आज मी एक शूट करणार आहे फूड ब्लॉग। तर यासाठी मी विजिट करणार आहे हॉटेल कोल्हापूर ते मालवण जे घाटकोपर वेस्ट मध्ये। सो या व्हिडिओ मध्ये मी कव्हर करणार आहे नॉनव्हेज स्टार्टर्स, नॉनव्हेज थाळी, फिश थाळी, चिकन थाळी, मटन थाळी, अशा खूप व्हरायटीजच्या हॉटेलच्या आम्ही ट्राय करणार आहे। सो हा व्हिडिओ स्पेशली नॉनव्हेज लवर्स साठी, सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सो आता आम्ही आलेले हॉटेल कोल्हापूर ते मालवणला। सो हे हॉटेल आहे घाटकोपर वेस्टला, श्रेयस सिग्नलच्या इथे LBS रोडला। सो तुम्ही इझिली घाटकोपर वेस्ट स्टेशन वरून शेअरिंगने इथे येऊ शकता। हे स्पेशल आहे इथल्या नॉनव्हेज फूड साठी, नॉनव्हेज स्टार्टर्स आणि नॉनव्हेज थाळीसाठी। सो इथे तुम्ही फ्रेंड्स, फॅमिली, रिलेटिव्ह सोबत नक्की विजिट देऊ शकता। सो आता आपण जाऊया आतमध्ये, आपण ट्राय करूया इथल्या वेगवेगळ्या नॉनव्हेज डिशेस। लेट्स गो। सो आता आम्ही स्टार्टर मध्ये ऑर्डर केलंय प्रॉन्स पोळीवडा। सो हे मी आता टेस्ट करते। तर हे प्रॉन्स मस्त क्रिस्पी आहेत। मला वाटतं रवामध्ये डीप फ्राय केले आहेत आणि चटणी सोबत खूप छान टेस्ट करते। सो आता सेकंड स्टार्टर आम्ही ऑर्डर केले क्रॅब लॉलीपॉप। सो ही थोडी युनिक डिश आहे। सो आता हे ट्राय करूया। सो मी चटणी सोबत ट्राय करते। ओके, सो जे क्रॅबचं आतलं मीठ असतं त्याच्यामध्ये मसाला, स्पाइसेस वगैरे ऍड करून हे कोट केलंय ब्रेड क्रम्स आणि कॉर्नफ्लॉवर मध्ये। सो हे थोडे युनिक लागते, तर एकदम सॉफ्ट लागते, थोडं चिकन सारखं टेस्ट लागते। सो आता नेक्स्ट स्टार्टर आहे चिकन बाव। हे मला वाटतं खूप युनिक स्टार्टर आहे। सो हे ट्राय करू। ह्याचं जे बाहेरचं आउटसाइड मटेरियल आहे ते बनले लोटस स्टेमने, जे खूप असं सॉफ्ट, पिझ्झाचा बेस कसा असतो तसा सॉफ्ट आहे आणि आतलं हे ना असं श्रेडेड चिकन मसाल्यामध्ये टॉस केलं, जसं आपण नॉर्मल युजली शॉर्माचं कसं मटेरियल असतं ते थोडंसं ग्रेव्हीमध्ये डीप फ्राय केलंय। सो हे टेस्ट करू। हे खूप यम्मी आहे, मस्त स्पाइस आहे, बॅलन्स आहे, ह्याच्यामध्ये थोडं मेयोनीज पण आहे। सेम आपण शॉर्मा कसं असतो त्याचं मिनी व्हर्जन बोलू शकतो। सो ही आता ऑर्डर केली आहे आम्ही सुरमई थाळी। तर ह्यामध्ये आपल्याला आता एक भाकरी नाही तर 2 चपाती यापैकी एक ऑर्डर करायचंय। इथे जवळा, हिरवी चटणी, राईस, हा प्रॉन्स रस्सा, सोळकढी, हा बांगडा रस्सा आणि हे फ्राय सुरमई। सो आता आपण ट्राय करू। सो ही भाकरी एकदम सॉफ्ट आहे। सुरमई मस्त टेस्टी आहे। ही मला वाटतं हलकीशी रवा फ्राय केली आहे फ्राय ऑइलवर, आणि ही एकदम फ्रेश आहे कारण का ही आतमध्ये एकदम क्लीन व्हाईट आहे। नंतर थोडासा जवळा ट्राय करू। जवळा हलकासा कमी तिखट आहे माझ्या टेस्टनुसार, बट एव्हरेज ओके। सो ही आता आम्ही ऑर्डर केली मटन थाळी। ह्यामध्ये तुम्ही बघू शकता आपल्याला भेटतंय सेम एक भाकरी, 2 चपाती, अंडा करी, नंतर पांढरा रस्सा, सोलकढी, तांबडा रस्सा, मटन रस्सा, मटन खिमा आणि हा आहे मेन मटन ग्रेव्ही, देन राईस प्लस कांदा आणि ते थोडं कांद्याचं सॅलड दिलंय। सो आता आपण टेस्ट करूया मटन रस्सा विथ भाकरी। सो लेट्स ट्राय हे भाकरी सोबत कसं टेस्ट करते। लेट्स टेक अ फर्स्ट बाईट। सो मटन रस्सा एकदम छान लागतोय। सो ह्या मटनचे पीसेस पण एकदम परफेक्ट शिजलेत आणि ह्यामध्ये वाटण आणि स्पाइसेस ऍड केले ज्यामुळे ह्याची टेस्ट खूप छान लागते।
सो आता आपण टेस्ट करूया भाकरी सोबत मटन खिमा. सो लेट्स ट्राय मटन खिमा नाव. आता मटन खिमा खूप छान टेस्ट करतोय. यामध्ये तुम्ही बघू शकता की ह्यांनी ना थोडं युनिक म्हणून हिरवा वाटाणा ऍड केलाय, प्लस लॉट्स ऑफ स्पाइसेस आणि वाटण. रेग्युलरच आहे पण ह्याची टेस्ट खूप छान आहे आणि हे परफेक्टली बॅलन्स आहे. सो आता मी ऑर्डर केलेली आहे प्रॉन्स थाली, ज्यामध्ये तुम्हाला प्रॉन्स रवा फ्राय, भाकरी, राईस, हिरवी चटणी, सोलकढी, बांगडा रस्सा, प्रॉन्स करी, देन जवळा फ्राय, देन ही आहे मेन डिश जी की आहे थिक प्रॉन्स करी. सो लेट्स ट्राय दिस थाली नाव. तर आता आपण टेस्ट करूया भाकरी सोबत ही प्रॉन्स करी. तर या प्रॉन्स करीची कन्सिस्टन्सी जास्त थिक पण नाही आणि थिन पण नाहीये. इथचा बॅलन्स टेस्टचा खूप परफेक्ट आहे आणि ही टेस्टला पण खूप छान टेस्ट करते. सो ह्याच्यामध्ये आणि खोबऱ्याचं वाटण यूज केलंय आणि हे जे प्रॉन्स फ्राय आहेत ते आम्ही जे स्टार्टरला टेस्ट केले तेच आहेत. या दोघांमध्ये पण जे प्रॉन्स यूज केले त्यांनी त्याची साईज नॉर्मल प्रॉन्स पेक्षा थोडी मोठी आहे, त्यामुळे ते टेस्टला एकदम छान टेस्ट करते. सो आता या डिशचा एड करणारे आपण या सोलकढीने. सो ही टेस्ट करूया. सो ही सोलकढी मस्त थंड गारगार आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी कोकमाचा रस आणि नारळाचं दूध ऍड केलंय आणि थोडी त्यांनी थंड केली आणि डेकोरेट त्यांनी कोथिंबीरनी केली आहे. आणि ह्याची कन्सिस्टन्सी एकदम जास्त थिन पण नाही आणि एकदम अशी घट्ट पण नाही, एकदम परफेक्ट आहे. सो खूप मस्त आहे टेस्टला. केलं झालं आहे. सो हे हॉटेल खूप मस्त आहे. इथले रेट्स पण एकदम रिझनेबल आहेत, म्हणजे एकदम जास्त हाय पण नाहीत, एकदम जास्त लो पण नाहीत, रिझनेबल रेट्स आहेत. सो इथल्या डिश तुम्ही नक्की ट्राय करा, मी असं रिकमेंड करेल. आणि आता मी इथे ह्या व्हिडिओचा एंड करते. सो तुम्हाला हा व्लॉग माझा कसा वाटला ते नक्की सांगा. सो हा माझा फर्स्ट व्लॉग आहे जो मी असा आउटसाइड एका हॉटेलमध्ये शूट केलाय. सो हा व्लॉग कसा वाटला, छान वाटला असेल तर तुम्ही कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.